नाशिकमधल्या छगन भुजबळांच्या फार्म हाऊसवर ड्रोन फिरवणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ड्रोन उड्डाण नियमांचं उल्लंघन केल्यानं संशयित पवन सोनीवर अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र लग्न कार्यासाठी ड्रोन उडवल्याची कबुली पवन सोनीनं दिली आहे। नांदेड सिटीमध्ये तांत्रिक अडचण आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे लाईट बिल भरण्यासाठी ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय। बिलाच्या रिचार्जसाठी ग्राहकांवर ताटकळत थांबण्याची वेळ आली आहे। महावितरणाच्या या भोंगळ कारभाराचा रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। जागांचा तिढा सुटल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या सभांचा धुरळा उडणार आहे। 21 ते 24 एप्रिल दरम्यान उद्धव ठाकरे सभा घेतील। 21 एप्रिलला बुलढाणा, 22 एप्रिलला यवतमाळ वाशिम, 23 एप्रिलला परभणी, 24 एप्रिलला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सभा आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा घेत असताना लवकरच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि कांग्रेस नेत्यांच्या संयुक्त सभा होणार आहेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। संयुक्त सभांचं नियोजन मवियाकडून लवकरच केलं जाणार असल्याची माहिती मिळतेय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्रात येत आहेत। अमित शहा नांदेडमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अमित शहांचा हा पहिलाच नांदेड दौरा आहे। दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला उद्यापासून सुरुवात होतीये। माकपचे माजी आमदार जेपी गावितांचं बंड थंड झालंय। त्यांनी बंड मागे घेत महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। याला विरोध करत गावितांनी बंड पुकारलं होतं। आता गावितांनी माघार घेत मवियाला समर्थन दिलंय। राज ठाकरेंच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे। मोदींना पाठिंबा म्हणजे सोबत असलेल्या दोघांना पाठिंबा नाही असा अर्थ तर नाही ना, असा सवाल आव्हाडांनी विचारलाय। त्याचवेळी राज ठाकरेंवर गाणं गात त्यांनी निशाणा साधला। राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा जाहीर करताच वाशिममध्ये महायुतीच्या सभा बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो झळकलाय। शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ महायुती कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बाजूला राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आलाय। सोलापुरात एमआयएमला धक्का बसलाय। एमआयएमचे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। सरचिटणीस, महिला अध्यक्ष, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षांनी राजीनामे दिलेत। भाजपला मदत होईल असे व्यक्तीला उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला। बीडच्या माजलगाव तालुक्यातील महातपुरी इथं आमदार प्रकाश सोळंकेंना गावातील महिलांनीच घेराव घातला। गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतोय। हा प्रश्न तातडीनं सोडवा अशी मागणी महिलांनी यावेळी केली। आमदार प्रकाश सोळंकेंना घेराव घालत महिला आक्रमक झाल्या।